सलामीवीर सलामी फलंदाज यंग युवा टॅलेंटेड कॅप्टन कुल मिस्टर प्रणव मैदानाच्या आधी दाखल झालेला पाहायला मिळेल आणि गोकुळ साथ देण्यासाठी पाहायला मिळेल। अंबादास पहिले षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू पट्टीवरती पडतोय। जाऊया मॅचकडे। उपस्थित मैदानात आदरणीय अशोक भाऊ गोतने देखील उपस्थित आहेत, आपले देखील हार्दिक स्वागत। मैदानाच्या आधी पाहता आपण उपस्थित असताना आपलं स्वागत। पहिला चेंडू मैदानात लाईव्ह अक्षर मध्ये पाहता आपण या बॉलला प्रणव बीट होतं, अंगावरती चेंडू होते, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने, निर्धाव बॉल जमा झालेला पाहायला मिळेल। सुरुवात गोलंदाजी मार्कवरती अंबादास करताय, दोन फिल्डर 30 गज सर्कलच्या बाहेर आणि सुरुवातीस पाहतो आपण कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही, 0 लागेल पहिल्या बॉलवरती। निश्चितच पहिली सुरुवात अशी अतिशय निर्धाव चेंडूने झाली। बघायचंय प्रणव घुले युवा कर्णधार कोणत्या पद्धतीने कोणत्या आता डोक्यावर बर्फ ठेवून बॅटिंग करतोय, त्याच्या साथीला लेजेंड क्रिकेटर गोकुल थेटे 73 धावा कसा डोंगरा पार करताय। 36 चेंडू 73 धावा। त्यावेळेस खराब चेंडू, पंचांचा इशारा येतोय, वाईट, एक अतिरिक्त धाव जॉईंट होईल स्कोर बोर्डला। वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली 1। एक धाव महत्वाची ठरलेली या मॅच मध्ये, कारण चेसिंग टीम आहे मैदानात, टीम गिरणारे चेसिंग मास्टर्स आहेत आणि तसेच पाहता आपण एका दिवशीमधून डिफेंडिंग टीम आहे टीम लिंगवणे, तर टॉप कॉम्पिटिशन पाहायला मिळेलच। त्यासोबत तुम्हाला एका धावेला मैदानाच्या आधी प्राप्त करावं लागेल, कारण एका धावेला खूप महत्व आहे, एका धावेचे गांभीर्य असलं पाहिजे मैदानाच्या आधी। पट्टीवरती पाहता आपण अजून एकदा मिडॉपमध्ये फिल्डर दूरवरती राहील, एकदा पूर्ण केली जाईल, एका धावेसोबत होईल वाढ। पाहता आपण फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय, लॉंग ऑफच्या दिशेमध्ये सिंगल प्राप्त केले जाते। मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतंय, पाहिले तर मैदानाच्या आधी सर्वांचं स्वागत आणि तसेच पाहता आपण भव्य दिव्य असं हे मैदान 2 धावा दाफलकावर। निश्चितच महेंद्र आपले गोकुल थेटे मैदानाच्या आतमध्ये आहे। गोकुल थेटेंनी प्रफुल्ल प्रणव घुले यांना सोबत कानमंत्र देऊन खेळायला लावायचे, कारण का युवा खिलाडी आहे, आपल्या शॉट सिलेक्शन गलत जर करून बसला तर ही मोठी मॅच आहे। त्याला वारंवार त्याला सांगायचं असतं, दादा असं खेळ, दादा तसं खेळ, पुढे चालून तू आपल्या ह्या संघाला एक स्फोटक फलंदाज भेटू शकतो। कॅश प्राइज येते टीम लिंगवणी संघासाठी रमेश कुरकुटे कोहोर येथून पाहता आपण उपस्थित आहेत प्रेक्षक, आणि तसेच पाहता आपण रमेश कुरकुटे यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी। असं वाटतंय व्यासपीठावरती भरपूर सारे गिरणारेकर देखील आहेत, असं वाटतं की कॅश प्राइज गिरणारी टीमसाठी देखील लागेल मोठ्या संख्येने। या पट्टीवरती पुढील बॉल षटकातील पाहायला मिळतो, यावेळी स्लॉप केले, बॉलला फिल्डर खाली दूर आहे, 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पलीकडे। गोकुळ माझ्या घराचं गोकुळ झालं। मन आनंदाने आला मिस्टर गोकुळ थेटे या खेळाडूचा हा ब्लास्ट पाहतो आपण, 4 धावींचा फटका, 6 धावा टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय दाफलकावरती। 3 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला, वळ्या मिस्टर राकेश सर यांच्याकडे। निश्चितच लॉंग कव्हर्स, लॉंग ऑफ, वाईट लॉंग ऑफ, अतिशय सुंदर असा शॉट खेळला गोकुळने, कारण लेजेंड क्रिकेटर एक अनुभव आहे, अशा कित्येक मॅच त्याने स्वतःच्या दमावर गाजवल्यात, ही मॅच त्याला गाजवावं लागेल। अहो पॅडल स्लिप केला, बघायचंय थर्ड मॅन, स्टॉप झालाय, एक सिंगल धाव येते, सिंगल धावने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर। 7 धावा दाफलकावरती जाऊन पोहोचतात आणि या 7 धावीसोबत येणारे पुढील पाहतो आपण 2 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी। लिंगवणी संघाच्या वतीने पहिले षटक हाताळलं जातं आणि सोबत सोबत ज्युनियर खेळाडूला खेळवताय मिस्टर गोकुळ। क्रिकेट या खेळामध्ये सिनियर खेळाडूचा सन्मान करणे याला क्रिकेट म्हणतात, ज्युनियर खेळाडूला पुढे घेऊन चालणे याला क्रिकेट म्हणतात, आणि तो अनुभव आणि त्यातून ज्युनियर खेळाडूला घडवत आहे मैदानात मिस्टर गोकुळ। येणारा पुढील अंतिम पाहतो आपण 2 चेंडूचा खेळ शिल्लक, निर्धाव चेंडू आला, आता मात्र प्राइज आले सर, लगातार 3 षटकार जर लावलेत आमचे रमेश अप्पा थेटे यांच्याकडनं नगद 501 रुपयाचं पारितोषिक असेल युवा टॅलेंटेड प्रणव घुले यांच्यासाठी। रमेश पाथेटे यांच्या वतीने पाहता आपण 501 रुपयाचे कॅश प्राइज लगातार 3 षटकारासाठी मैदानाच्या आतमध्ये। व्रत घेतले सेवेचे अश्रू पुसता यावे, देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत जावे। पुढील अंतिम चेंडू शिल्लक उरलेला या ओव्हरमधील पाहायला मिळतोय, जाऊया अंतिम चेंडूकडे। बॉल हवेमध्ये जातोय, फिल्डर खाली येतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय, त्या ठिकाणी झेल ड्रॉप होते, जसाच तसं करावे तसे भरावे। बघू शकता सर, जल्लोष बघू शकता गिरनार नगरीचा, कॅच सुटल्यानंतर तो आनंद, कारण का तो विकेट खूप मोठी होती, ऑलराऊंडर बॅट्समन होता,
जरूर पाहतो आपण जीएम बॉईज गिरणारेकरांचं हे काळीज आहे आणि मैदानात झेल ड्रॉप झाल्यानंतर काळीज धडधडलं सर्वांचं आणि यासोबत पाहतो आपण जीवनदान मिळतंय मैदानात प्रणव या खेळाडूला. ऐकूया सुमधुर संगीत देऊया डीजेला चान्स. कम ऑन डीजे, आपलं स्वागत. गाणं बघू शकता. दिलाचं झापूक झुपूक ज्यावेळेस प्रणव घुलेचा कॅच हवेत होता तर जीएम बॉईजचा झापूक झुपूक मनात चालू होतं. झेल सुटला, एक मोठा श्वास घेतला सर. पाहतो आपण पहिला चेंडू वाईटच्या दिशेमध्ये जातोय तर बॉल नव्याने पेश करावं लागले. प्रणव या खेळाडूला पाहतो आपण जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या जीवनदानासोबत अजूनही गिरणारेकर पाहतो आपण आतुरतेने बघताय प्रणवकडे. कॅश प्राइज लागलेलं पाहायला मिळेल. आदरणीय रमेश अप्पा थेटे यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज. 3 षटकार. पहिला येतोय का बॉल हवेमध्ये. पाहतो आपण चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड लाईनच्या बाहेर. युवा क्रिकेटर, युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये त्याचा हा संघ घेऊन चाललाय. प्रणव घुले त्याच्या वडिला टाकले की वा बेटा वा, मार रहा मेरा बेटा. लॉफ केलाय सॉंग लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर असेल. एक धावावर संतोष राहावं लागेल. का टॅलेंटेड बॅटिंग याच्या सर. पहिल्या याच्या चेंडूवर षटकार घेतला त्याच्यानंतर लगेच त्यांनी ढकलून एक सिंगल काढली. काय म्हणाल? कारण समोर सिनियर खेळाडू आहे, कारण धावा देखील आले आहेत. तर हा दृष्टिकोन असला पाहिजे मैदानाच्या मध्ये, समीकरण असलं पाहिजे या दोन खेळाडूंमध्ये की जेव्हा धावा येतील तेव्हा आपण आपल्या सिनियर खेळाडूला अजूनही खेळायला पुढे घेऊन चालू, असं मैदानात अनुकरण असलं पाहिजे या दोन खेळाडूंमध्ये. आणि समीकरण चांगलं वाटतंय मैदानाच्या आत. हो लाजवाब. बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू येतोय. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. डीजे फोड फटका सीमारेषा पलीकडे. 4 धावा येत आहे. 4 धावींनी होईल वाढ धापलकावरती. पाहता आपण लाजवाब फटका. गोकुल थेटे रिटायरमेंट घेतील का नाही सर, हे बघायचंय. नक्कीच क्रिकेट या खेळामध्ये असा खेळ झाला तर रिटायरमेंट कोणीच घेऊ शकणार नाही मैदानाच्या आधी. कारण अनुभव या खेळातून वाढलो आणि याच खेळाने मदत दिली आणि त्याच खेळाने नाव देखील दिलंय. अजून एकदा बॉल हवेमध्ये. पाहतो आपण गोकुळच्या बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी बाउंड लाईनच्या बाहेर. गरजतोय छावा, मारतोय 4 धावा. सीट भरपूर जागा बनावं लागेल या साईडला. 24 धावा दाफलकावर. या 24 धावीसोबत पाहता आपण लाजवाब फटके आणि त्या फटक्यांसोबत मैदानात गर्दी नाही, गर्दी कमी पडते मैदानाच्या आणि त्यासोबत जागा कमी पडते असं म्हणणं आहे मैदानाच्या. त्यासोबत पाहता आपण या बॉलला चेंडू सीमा रेषा पलीकडे. अजून एकदा रिफ्लॅक्शन मध्ये मिस्टर गोकुळ या खेळाडूचा हात तडाखा 4 धावींचा. निश्चितच त्या गोकुळने रूम बनवला. बघू शकता रिप्ले मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन त्यांनी जे लाईव्ह बघत असताल फायनल मॅच नाहीये यावेळेस. शॉट फसलाय स्वतः गेंदबाज तुषार. बघू शकता वातावरण शांत झालंय. कॅच साठी कॅश प्राइज येतं या गोलंदाजासाठी. रमेशजी कुरकुटे यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. महत्वाची विकेट होती. सोन्याचा मासा सापडतोय गळाला.
28 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. वैयक्तिक धावसंख्या गोकुळ 17 धावेंवरती बाद होतोय. नवीन बॅटर समीकरण दीपक सर समीकरण बघा. 24 बॉलमध्ये 45 पाहिजेत. प्रति ओव्हर पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये 24 बॉलमध्ये 45 धावा पाहिजे सर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यासोबत मैदानाच्या आतमध्ये प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अजूनही चांगल्या पद्धतीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर प्रति ओव्हर धावसंख्या हव्या आहेत. 11च्या सरासरी धावसंख्या जरी काढली तरी सुद्धा धावसंख्या बनेल. त्यासोबत पाहता आपण जिंकील कोण याच्यावरती अजूनही सवाल तर मोठा आहे. 24 बॉलमध्ये 45 शक्य आहे, अशक्य नाही. जे अशक्य आहे त्याला शक्य करायचं आहे. असाध्य होय साध्य तुका म्हणे करावा अभ्यास. तुमच्याकडे अभ्यास भरपूर आहे. आणि त्यासोबत पाहता आपण गिरणारी संघ चेसिंग मास्टर म्हणून ओळखली जाते. तर नक्कीच मैदानात चेस करायचा प्रयत्न लवकरात लवकर राहील. 24 आणि 45. मंचावर आताच आमचे बिली बॉर्डन उपस्थित झाले. गुळवे सर यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कर्णधार अजून एक क्रीजवर उपस्थित आहे. आता ह्या कर्णधाराला आपली एक कर्णधार पारी खेळावं लागेल. जबाबदारी वाढते. प्रणव डीजे थांबा. पण आज आपण जबाबदारी वाढलेली मैदानात पहिला बॉल यावेळी ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स खेळण्याचा प्रयत्न पाहता आपण. परंतु लेग बायच्या सोबत एक धाव तर पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबले जात असताना एका धावीवर सिंगल मिळेल. आणि या सिंगल सोबत होईल वाढ धावफलकावरती एक अंकानी 23 आणि 44. डीजे आपण विकेट पडल्यानंतर वाजवा आणि ओव्हर संपल्यानंतर वाजवा आणि षटकार गेल्यानंतर आपण डीजे चालू करायचा आहे. नाही तर मध्येच आपण वाजू नका कारण कॉपीराईट पडेल. नवीन चॅनल आहे सोमनाथ भाऊजोडे यांचं, त्यांच्यावरती थेट दंडात्मक कारवाई होईल. व्हिडिओ उडून जाईल आणि कमिटीचा देखील लॉस होईल याची नोंद ठेवा आपण. 23 बॉल आणि 44 येणाऱ्या पुढील दुसऱ्या चेंडू षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार पाठी मार्गमध्ये पाहायला मिळतोय. सोबत पाहता आपण या बॉलला उडवलाय हवेमध्ये. फिल्डर खाली येतोय, झेल टिपला जातोय. या बॉलवरती विकेट अजून एकदा पडते मैदानात. बावीस बॉलमध्ये 44 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. पाहता पण या बॉलवरती विकेट पडते. संकटामध्ये सापडताय टीम गिरणारेकर. संकट येतात, संकट जातात. संकटांना हाय करा, बाय करा. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. न्यू बॅटर मैदानात दाखल. जटायू पक्षाला माहिती होतं की रावण त्रिलोक विजेता होता, परंतु त्याने संघर्षच निवडला होता. संघर्ष निवडावं लागेल टीम जेएम बॉयज गिरणारी या संघाला. 22 मध्ये 44. प्राइस कंटिन्यू असेल. आमचे रमेश अप्पा थेटे यांच्याकडनं लगातार 3 षटकार 501 रुपये नगद प्राइज. बक्षिसांमध्ये वाढ होईल. पाहता पण या बॉलवरती अजून एकदा पाहता आपण. कावळा उडाला, फांदी उडाली. बघतोयस काय तुझी दांडी उडाली, दांडी गुल. विकेट नंबर 3. कमॉन डीजे. अजून हे समीकरण असं 21 चेंडू 44 धावा. प्रणव घुलेला काहीतरी करावं लागेल. जबाबदारी वाढते प्रणव या खेळाडूवरती कारण टॉप ऑर्डर मध्ये 3 विकेट्स पडलेले आहेत. ऑन द मार्क हॅट्रिक गोलंदाज, हॅट्रिकच्या चान्सवरती अंबादास. 2 विकेट पटकावलेले आहेत. या 2 विकेटसाठी कॅश प्राइज येते रमेशजी खुरकुटे यांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज झालेले पाहायला मिळेल. आणि सोबत 3 षटकार मारल्यास कॅश प्राइज पाहतो आपण. रमेश अप्पा थेटे यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज वाढतंय. आणि मॅच जिंकून दिल्यास अजूनही कॅश प्राइज वाढेल. रमेशजी थेटे साहेब यांच्या वतीने असं वाटतंय आम्हाला. 21 बॉलमध्ये 44.
इकडे पाहतो आपण हवा वादळ, चक्रीवादळ मैदानाच्या आधी धुमाकूळ घालतंय मैदानात. चक्रीवादळ पाहायला मिळते. 2 मिनिटं थांबायचं आहे मैदानात. हे वातावरण सर असंच असतं, कारण का मागच्या वर्षी सुद्धा 2024ला गिरणारा चषक असताना अतिशय मोठं वादळ आलं होतं. प्रेक्षक वर्ग पत्रे पकडून ठेवा, उठा आपण, कॅमेरा फिरवा इकडे. मैदानात बघू प्रेक्षक शकता, वर्ग पळत प्रत्येक आहे. वेळेस हे वादळ येत असतं. प्रेक्षकांचं जंगे स्वागत, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. म्हणतं पकडदास महाराज 2025चा हा स्पर्धेतला वॅक्युम किलर बोलवत आहे आयोजन समिती. कारण का कमिटीच्या वतीने एसी लावले तसं वाटतंय आम्हाला. एसीची हवा थोडी कमी करा, कारण त्या ठिकाणी प्रेक्षकांना खूप थंड असं वाटतं की काश्मीरमध्ये गेलोय. निसर्ग पिकला असीम सुंदर, गिरणारे माझे दुसरे काश्मीर, नारळी काजळी रताळी काजू आंबे, रसाळ पिकले हापूस आंबे, सदा गरजतो निसर्ग सागर, आणि श्रावण येता फुटतोय झाडांना पाजर, असंही काश्मीरचं गाव गिरणारे पाहतो आपण मैदानात. पुढील चेंडू 21 बॉल आणि 44. पुढील मॅच साडगाव वर्सेस नागलवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन्स ज्या मॅचची आतुरता लागले ते दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आपण टॉस करण्यासाठी. बॉलिंग मार्क होती, पुढील बॉल पडतोय पाहतो आपण. यावेळेस मोठ्या पटक्याला ट्राय केलेलं वाईड मिळतोय. वाईडच्या सोबत एक धाव अजून एकदा धाव फलकावरती ऍड होईल. 30 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. वाईड मिळत असताना पाहायला मिळेल मैदानात अजूनही चान्स आहे टीम गिरणारे संघाला जिंकण्यासाठी, तर त्यासाठी प्रयत्न करावा लागेल पृथ्वीवर. अजूनही 10 ते 12 धावा घेणं गरजेचं राहील, जेणेकरून डेथ ओव्हरमध्ये सामना अजूनही जवळ येईल आणि जिंकता येईल. निश्चितच जोपर्यंत कर्णधार प्रणव घुले आहे, जास्तीत जास्त स्ट्राईक प्रणव घुलेकडे दिली तर निश्चितच हे समीकरण थोडंसं बदलेल. आणि जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं त्या ठिकाणी काम करावं लागेल. समोर स्ट्रायकर बॅटरला सिंगल मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहील का, सोबत पाहता आपण चेंडू पळतोय सुसाट. स्क्वेअर थर्ड मॅनला त्या ठिकाणी पाहता आपण या बॉलवरती दुसरी धाव देखील प्राप्त होते. तर 2 धावा येतील या बॉलवरती. या 2 अंकांनी होईल वाढ धावफलकावरती. जिथे धावा येतील तिथे धावा घेतल्या पाहिजे टीम गिरणारे संघाने. आणि त्याचसोबत अजूनही चेसिंगचा पाठलाग करावा लागेल मैदानात. आपल्यामधील विश्वास 7वं बळ दाखवावं लागेल अशा स्थितीमध्ये. प्रणव घुलेच्या बॅटमध्ये याच्या पहिल्या षटकामध्ये बघितलं तर शानदार दमदार षटकार आला होता. षटकारांची त्यांना आवश्यकता आहे, कारण का धावा खूप महत्वाच्या आहेत. 20 बॉल 41 हे समीकरण. बॉल पुढील लॉन साइडला हुक केले, बॉलला फिल्डर खाली आहे आणि त्या ठिकाणी फिल्डर असताना पाहता पण बिग विकेट गॉन. अजून एकदा केशव आणि या संकटातून आपल्या टीमला कोण बाहेर काढेल बॉलिंग मार्कवरती विकेट पटकावलेली पाहायला मिळेल. उरलेला एक चेंडू शिल्लक 19 बॉलमध्ये. अजूनही आव्हान तर मोठं आहे. 41 धावा पाहिजेत. धावा बनतील. चेसिंगचं ग्राउंड आहे, चेसिंग होतं मैदानात, त्यासाठी तुम्हाला खंबीर राहावं लागेल. घेणारा पुढील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. याप्लीज पाहिलं तर आता आपण आउट स्विंग सोडण्याचा प्रयत्न केलेला वाईड जास्त बाहेर जातोय, सोबत वाढ होते. मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी बघू शकता. वाईट खराब चेंडू दिला, पण स्क्वेअर लेग पंच त्यांनी लगेच 1 बाउन्सची वॉर्निंग दिली. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, मुक्ती विन शक्ती बोलू नये. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मैदानात तुमच्याकडे शक्ती असेल तर त्या शक्तीला तुम्हाला यूज करावं लागेल. त्या पद्धतीने फटका पाहता पण सजवला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे माय खोबऱ्याची वाट. सांगा 18 बॉल आणि 34 धावा पाहिजे जिंकण्यासाठी टीम जीएम बॉयज गिरणारे संघाला. हे उरलेले समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 34 धावा. काय वाटतं सर तुम्हाला, हा सामना थरारक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कोण बाजी मारेल काय? जोपर्यंत प्रणव हा बॅटर मैदानात असेल तोपर्यंत मॅच असं वाटतं की मैदानात अंतिम ओव्हर पर्यंत मॅच जाणार नाही असं वाटतंय मला. निश्चितच सर, जोपर्यंत प्रणव घुले
आणि त्याच्या जोडीला आलाय तरी अतिशय लाजवाब शानदार पहिलाच बॉलवर षटकार ठोकला. अजूनही ताकद आहे या खेळाडूकडे, चॅम्पियन आहे आणि सोबत अनुभवी आहे. डीजेला गाणं देखील सुमधुर वाजताय. जवा नवीन पोपटा हे गाणं वाजतं डीजेला आणि त्यानंतर गाणं वाजेल तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं. हे लोकगीत मराठी गाणं वाजेल डीजेला. 39 धावा मध्ये सर आताचा लेजंड क्रिकेटर गोकुल थेटे यांनी मेसेज घेऊन गेले, कारण का भावनो सामना कुठे गेला नाही. जोपर्यंत प्रणव घुले मैदानाच्या आतमध्ये क्रीजवर मौजूद असेल या धावा येतील. बॉलिंग मारतो सज्ज झालाय तो तुषार अष्टपैलू खेळाडू. हो फाईन लेगच्या दिशेने येतोय. 1 बाउन्स चौकार 4 डीजे. तुषारचं स्वागत केले प्रणव घुलेने. एक शानदार जानदार फाईन लेगच्या दिशेने. अहो परत एकदा सफल झाले. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग मानावं लागेल. एक वापसी केली तुषारने सर. जरूर असे फटके आले तर मी म्हटलोय की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाणार नाही. प्रणव मैदानात अशी दमदार खेळी केली तर डीजेला सुमधुर संगीत वाजतंय. तुझी घागर नळाला पाणी सुटायला लागलं. पुढील गाणं वाजेल टाकदोरी काढ पाणी विहिरीचं थंडगार पाणी. गाणं वाजेल डीजेला. गोलंदाजी मार्ग पुढील बॉल पाहता परत एकदा यावेळी वाडीश मिडॉनच्या दिशेमधून चेंडू डीप मिडॉनच्या दिशेमध्ये जाऊन पोहोचतोय. त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल. अजुरी जिंकण्यासाठी पाहता परत समीकरण 29 धावा पाहिजेत 15 बॉलमध्ये. मंत फकरदास महाराज 2025 या स्पर्धेसाठी जे मानधन दिले, पहिले पारितोषिक जे दिले आमचे श्री शशी अप्पा थेटे युवा नेते, श्री अविनाश भाऊ कसबे ग्रामपंचायत सदस्य वाडगाव. दुसरं पारितोषिक दिलंय ते श्री विष्णू भाऊ थेटे. बघू शकता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. क्या जबरदस्त बॅटिंग. नितीनच्या बॅटमधनं एक सळसळता षटकार आलाय सर. बघू शकता नितीन अतिशय लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, त्याला फाईन लेगच्या वतीने ढकलून दिला. यावेळेस कॉफी बुकने खेळून काढलाय चेंडू हलक्या हाताने. टॅप केला आणि सिंगल घेऊन प्रणवला स्ट्राईकला बोलावलं सर. काय बॅटिंग टॅलेंट बोलू शकता युवा. मॅच जवळ येते मैदानात. आम्ही म्हटलोय प्रणव जोपर्यंत आहे मैदानात तोपर्यंत किल्ला लढवेल आणि ध्वज देखील फडकवेल. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 22 धावा पाहिजेत. उरलेलं आव्हान पाहायला मिळते मैदानाच्या अध्यक्षपट्टीवरती. जरी पाहता पण प्रणववरती जबाबदारी सोबत चांगली साथ देता मिस्टर नितीन देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानात. फुल टॉस यावेळेस कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी आहे, तर डीप कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू जाऊन पोहोचेल. सिंगल मिळते. सिंगल सोबत होते बाड. डीजे आपल्यासाठी पुन्हा एकदा गाणं वाजवायचं आहे. पुन्हा एकदा रिप्ले वाजवण्यासाठी कॉल येतोय की गाणं होईल तुझी घागर. हे पुन्हा एकदा पाहिजे जिंकण्यासाठी 10 बाजूनी समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी उरलेले समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 21 धावींचं टीम जीएम बॉईज गिरणार या संघाला. डीजे आपलं स्वागत. कॅमेरामॅन इकडे कॅमेरा देखील फिरवा आपण. बघू शकता मंत फकरदास महाराज या स्पर्धेचा अंतिम दिवस. मेगा फायनल, मोठे मोठे फायनल मॅचेस बघण्यासाठी किती गर्दी. आत्ताच वाजले किती सर. आता दुपारची वाजली जात आहे. पाहतो आपण ठीक 1:54 बघू शकता 1:54 गर्दी एवढी. अजूनही 5 वाजता मेगा फायनल आहे. गर्दी किती वाढेल. असं वाटतं की गौतमी पाटीलच्या शोला एवढी पब्लिक जमत नाही, एवढी पब्लिक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच. आणि आयोजन समितीने ठरवलं सुद्धा होतं. पहिल्यांदा गोट्याचं ऑप्शन ठेवलं होतं, नंतर गोट्या बिझी दाखवला. त्याच्यानंतर आमचे संजय अण्णा थेटे यांनी सांगितलं होतं आता गौतमी पाटील आणायचं काय, पण त्यांची चर्चा आली, मीटिंग झाली, कॅन्सल केलं. चेंडू जाऊन आदळतोय पॅडवर. एक निर्धाव चेंडू. असं म्हणेल की गौतमी पाटील बरं झालं बोलवलं नाही तर
मैदानात जागा नसती, मध्ये खेळायला सुद्धा जागा नसती, एवढी गर्दी झाली असती मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 11 बॉल आणि 20 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. येणाऱ्या पुढील दुसरा चेंडू षटकातील अजून एकदा. निश्चित एक मोठा फटका ह्या मॅचचा रुख बदलू शकतो सर. ओहो भिरकावलाय पण या ठिकाणी तुषार एक सुपर डुपर झेल, आसान झेल. सर्व गिरणारा नगरीला होती तो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सोनू वाघ गिरणाराचा ठाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये. अरे बघतोस काय रागाने षटकार मारलाय वाघाने. बघूया वाघ काय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतो, कारण का समीकरण अतिशय सुंदर आहे. सोनू बॅटिंग मार्क होती दाखल. त्याला प्राइज आले रमेश अप्पा थेटे यांच्याकडनं. लगातार 3 जर षटकार लावले तर रमेश अप्पा थेटे यांच्याकडनं 1101 रुपयाचं पारितोषिक असेल सर. लगातार 3 षटकार कॅश प्राइज येत आहे सोनू वाघ या खेळाडूसाठी मैदानाच्या आधी. रमेश अप्पा थेटे यांच्या वतीने 1100 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस लागतंय आणि सोबत यावेळेस सिंगल प्राप्त केले जाते. माहिती आहे सोबत सेट बॅटर आहे तर चान्स दिला जाईल मैदानात आणि त्या चान्स सोबत समीकरण पुढे जाऊन पुढे सरकेल. पाहतो आपण जिंकण्यासाठी अजूनही 9 बॉल 19. निश्चित एक चांगला चेंडू होता, ओव्हरपिच डिलिव्हरी होती, त्याला मोठा शॉट मध्ये कन्वर्ट करायचं होतं. पण जर आयोजन आपल्या टीमच्या सदस्याने जर त्याला सांगितलं असेल नितीनला स्ट्राईकवर बोलवायचं आहे आणि सिंगल काढून दिली जरूर, कारण तो सेट आहे आणि मैदानाच्या आत सेट बॅटरला चान्स दिला तर असे पटके जरूर येतील. बॉल हवेमध्ये गेलेला, फिल्डर खाली आहे, झेल टिपला जातो. अजून एकदा पाहत आपण नंबरचं पारितोषिक जे दिले श्री भगवान भाऊ गबाले सरपंच जलालपूर. 4थ्या नंबरचं पारितोषिक दिले ते विष्णू तात्या महेश जुने नाशिक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. 5व्या नंबरचं पारितोषिक दिले श्री विलास राजे सांडखोरे माजी सरपंच आबाळेवाडी. आणि 6व्या नंबरचं पारितोषिक दिले श्री कैलास भाऊ बेंडकुळी माजी सभापती पंचायत समिती. आणि 7व्या नंबरचं पारितोषिक दिले श्री सुनील भाऊ कडाळी पोलीस पाटील लाडची. आणि 8व्या नंबरचं पारितोषिक दिले ते श्री देवराम भाऊ कुटेकर युवा नेते. यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस स्टेप आउट केलं, लॉफ केलाय समोरच्या दिशेला बेस्ट फिल्डर तुषार, जर्सी नंबर 45, शानदार कॅच. आठ बॉल मध्ये 19 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 54 झाले आहेत. 7 चेंडू शिल्लक उरलेले, 19 धावी जोडलेलं वाहन आपल्याला पाहायला मिळते मैदानात. उरलेला अंतिम बॉल, बॅक टू बॅक 2 विकेट्स येत आहे मैदानात. अजूनही 7 चेंडूमध्ये 19 धावा बनताय. एका चेंडूमध्ये 6 धावा निघणे याला क्रिकेट म्हणताय. 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणे याला क्रिकेट म्हणताय. परंतु मैदानात तुटून जाऊ नका, खचून जाऊ नका. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा जो तारा जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, समंदर दरिया में नहीं डूबता. 7 बॉल 19. यावेळेस लॉफ केलाय फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा काय इशारा येतोय, चौकार येतोय. जर लगातार 3 षटकार जर लावले तर आमचे विकी बाबा थेटे यांच्याकडनं 5000 रुपयाचं नगद पारितोषिक आहे. अरे सोनू वाघने जर हा सामना विजय करून दिला तर आमचे राहुल उर्फ पप्पू थेटे यांच्याकडनं 3001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सहा मध्ये 15 पाहिजेत. ही स्पर्धा तुम्ही ही भव्य दिव्य स्पर्धा बघताय.
त्या मागचे कलाकार आमचे सन्मान्य निलेश भाऊ कसबे, राहुल उर्फ पप्पू थेटे, संजय बाबा थेटे, किरण भाऊ थेटे, सुनील गुणा ओढे, योगेश भाऊ लबडे, कालिदास केटी थेटे, राहुल थेटे, बाबा थेटे, दिगंबर थेटे, विकी बाबा थेटे, अतिशय चांगलं रमेश अप्पा थेटे, हे सुद्धा गुळवे सर, आदरणीय पाहतो आपण रमेश अप्पा थेटे आणि तसेच पाहतो आपण अतिशय चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. निर्धाव चेंडू येतोय. समीकरण 5 चेंडू 15 जाऊन पोहोचले. सोनू वाघ, सोनू वाघला एक अतिशय जबरदस्त पारी खेळावं लागेल. आपल्याला जर या मॅचचा हिरो बनायचा असेल तर एक चांगली पारी खेळावं लागेल सर. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. वेळ घेतो, विसावा घेतो, परंतु जंगलात पोच दरार असतो. मैदानात जबाबदारी वाढते. 5 बॉल आणि 15 फुलटॉस. यावेळेस पाहता आपण आवाज सर्व प्रेक्षकांचा येतोय. मिस फील्ड, एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण केली जाईल आणि त्यासोबत पाहता आपण या बॉलवरती दुसरी धाव पूर्ण होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धाव बाद झालाय. फलंदाज होते बाद. येणारे पुढील 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 14 धावींचं बांध. टॉस का बॉस मंचावरती या. वाईड मिळते, वाईड सोबत होते वाढ धापलकावरती. राकेश सर यांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस मंचावरती या. आपण टॉस करतोय. त्यांच्यासोबत सर्व मान्यवर उपस्थित पाहतो आपण आदरणीय विकी बाबा थेटे तसेच किरणजीत थेटे हे देखील जॉईंट होत आहे. या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावर आमचे सन्मान्य विकी बाबा थेटे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. साडगाव वर्सेस नागलवाडी अतिशय भलाडा संघ मानले जातात. दोनही संघ संपत आणि तुकाराम. काटा आणि काटा पडलाय नागलवाडी या संघाने. नाणेफेकीचा कौल आपल्या साईडने घेतलाय. तर काय करायचा निर्णय घेतलाय? 6-7 षटकांचा सामना आहे. काय करणार? क्षेत्ररक्षण. टॉस जर हरला असतं काय केलं असतं? आता मग समोरच्या टीमवर असतं. ठीक आहे. तरी किती धावांचं लक्ष ठेवणार? आम्ही त्यांना 50च्या आत आठवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, थँक्यू. आमचे भाऊकडे धावा साडगाव संघचे कर्णधार आहे. तर तुम्ही टॉस जिंकला असता तर किती धावा बनवणे काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेतली आणि आता तुम्हाला बॅटिंगच भेटली म्हणजे तुम्ही खुशच असाल. तर किती धावापर्यंत तुम्ही त्यांना टार्गेट देऊ शकता? सरासरी 70. चालेल. 70-75 ह्या धावांपर्यंत ते टार्गेट देणार नागलवाडी या संघाला. कारण पॉवरफुल संघ आहे. आमच्या विकी बाबा थेटे बघू शकता. राहुल उर्फ पप्पू थेटे, रमेश आप्पा थेटे. थँक्यू. पुढील मॅचसाठी फेअर डिलिव्हरी पाहतो आपण या बॉलला वाईट रेषेच्या अलगतमध्ये आणि तसेच तो मध्य चेंडू जाऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. बॉली मार्ग होती येणारे पुढील पाहतो आपण 3 चेंडू शिल्लक आणि 13 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. ते उरलेलं बाण पाहायला मिळते पुढील बॉल षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आपली जरूर फुल टॉस तर होता परंतु खाली खेळून तुम्हाला जमणार नाही कारण धावा येणार नाही. तशा पटकन सोबत एक धाव तर पुढे केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एका धावीसोबत थांबताय. सिंगल मिळेल
एका धावेने होईल वाढता फलकावर. 2 बॉल आणि 12 धावा. प्रत्येकी दोन्ही बॉलवरती षटकार पाहिजेत. 2 बॉलमध्ये 12 धावींचं बनताय, 2 चेंडूमध्ये 12. त्यासाठी तुम्हाला मैदानात मोठे फटकेबाजी करावी लागेल. पाहतो आपण चेंडू सोबत प्रयत्न जरूर चालू आहे. त्यासोबत पाहतो आपण पुढील सामना टॉस जिंकलाय नागलवाडी संघाने. पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवरती. येणारा पुढील बॉल पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 12. करूया मरू. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मोठा आणि निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही या बॉलवरती. 1 चेंडू आणि 12 धावा. औपचारिकता उरते असं वाटतंय मैदानात. या पट्टीवरती पडला जाणार अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया अंतिम चेंडूकडे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला पाहायला मिळेल. पाहिले तर धावसंख्या अजूनही हव्या आहे 12. औपचारिकता उरते असं म्हटलं तरी चालेल, कारण यावेळेला बॉल हवेमध्ये उंचावलेला पिल्लर खाली येतोय. सामना जिंकला जातोय 11 धावेंनी. हा सामना जिंक हल अजूनही सामना मेगा फायनल 5 वाजता होणार आहेत. याची नोंद घ्यायची सर्वांनी. जायचं नाहीये, सीट सोडायचे नाहीये, कारण का नंतर तुम्हाला सीट भेटणार नाही.